किती मस्त दिसतोय ना हा पदार्थ. मग तसाच अगदी बनवायला सुद्धा सोपा आहे आणि हो कमी वेळात होणारा आहे. त्याच्यामुळे आता पाहुणे जरी आले तरी काही टेन्शन नाही. त्यांना कधी काही वेगळं खाऊ वाटलं किंवा तुम्हाला काहीतरी वेगळं बनवावंसं वाटलं तर नक्की हा पदार्थ ट्राय करा. एकदम सोपा, कमी वेळात आणि कमी साहित्यात होणारा मस्त असा गोड, एकदम चटकदार, छान असा शाही तुकडा. हो, ह्याचं नाव शाही तुकडा आहे. दिसतोय सुद्धा अगदी शाही, पण बनवायला अगदी सोपा आहे. चला तर मग सुरू करूया. पहिल्यांदा एका फ्राईंग पॅनमध्ये आपण 4 ते 5 चमचे तूप टाकूया. आता तूप जरा गरम झालं की त्याच्यामध्ये आपला साधा ब्रेड असतो की नाही, त्याच्या चारी बाजूच्या किनारी काढून घ्यायच्या आणि त्रिकोणी आकारमध्ये कट करून हे फ्राय करून घेऊया. मस्त असं कमी आचेवरती छान फ्राय करून घ्यायचं. त्याला गोल्डन ब्राऊन असा कलर येतो, छान कुरकुरीत होतो ब्रेड, तोपर्यंत भाजून घ्यायचे. दोन्ही बाजू छान अलटी पलटी करून मस्त असे भाजून घेऊया. इथे बघा मी दाखवलेत ना, त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा तसेच भाजून घ्या. तुम्हाला आकार कोणता हवा आहे तसा तुम्ही ठेवू शकता. तुमच्या आवडीनुसार त्रिकोण, गोल किंवा चौकोन आहे तसा ठेवला तरीसुद्धा चालेल. आता ह्या ब्रेडचे काप सगळे भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये बाजूला आपण काढून घेऊया आणि एका भांड्यामध्ये अर्धा लिटर दूध आपण घेणार आहोत. ते दूध थोडंसं वाटीमध्ये आपण बाजूला काढून घेऊयात आणि हे जे भांड्यातलं जे दूध आहे ते मस्त त्याला एक उकळी आणून घेऊया. आपण जर मगाशी वाटीमध्ये जे दूध थोडंसं काढलं होतं त्याच्यामध्ये 1 चमचा कस्टर्ड पावडर आपण घालणार आहोत. आता कस्टर्ड पावडर घालून हे मिक्सचर छान असं एकजीव करायचं. मी ह्या कंपनीची कस्टर्ड पावडर वापरलेली आहे. तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती तुम्ही वापरू शकता. छान अशी कस्टर्ड पावडर त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची. अजिबात गुठळ्या किंवा गाठी ज्या होतात त्या राहून द्यायच्या नाहीत, कारण त्यानंतर पिठासारख्या तशाच दुधामध्ये लागतात. आता बघा छान असं हे मिक्सचर एकत्र झालेलं आहे आणि आपल्या दुधालासुद्धा छान एक उकळी आलेली आहे. आता त्या दुधामध्ये 1 वाटी साखर, आता ह्या उकळी आलेल्या दुधामध्ये आपण 1 वाटी साखर घालणार आहोत आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कमी जास्त तुम्ही साखर घालू शकता. 3 ते 4 चमचे मी इथे वेलची पूड घातलेली आहे. मस्त असं हे सगळं आपण एकत्र आता एकजीव करून घेणार आहोत. छान ह्याला एकत्र एकजीव करून घ्यायचं, कारण की आपण जी साखर आणि वेलची टाकलेली आहे त्याच्यामध्ये ह्याचा फ्लेवर मस्त असा उतरला पाहिजे. त्याच्यामुळे मस्त खूप वेळ, तुम्हाला वाटलं तर 5 ते 10 मिनटंसुद्धा तुम्ही हे एकत्र करून घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर मगाशी जे आपण ब्रेडचे काप भाजलेले होते ते ह्याच्यामध्ये आता आपण डिप करून घेणार आहोत. ब्रेडचे काप जास्त वेळ दुधामध्ये ठेवायचे नाहीत, कारण की दूध खूप जास्त गरम आणि उकळलेलं आहे. साधारण 1 मिनिटामध्ये हे ब्रेडचे काप छान असे मऊसूद होऊन जातात. त्याच्यामुळे एक ब्रेडचे काप आपण ह्याच्यामधून छान डिप करून बाहेर काढणार आहोत. मस्त आता ब्रेड छान असे डिप करून झालेले आहेत. हे सगळं आपण एकत्र बाजूला ठेवूया आणि मगाशी जे आपण कस्टर्ड पावडरचं मिक्सचर जे केलं होतं ते ह्या दुधामध्ये आपण घालून घेणार आहोत. आता हे कस्टर्ड पावडरचे जे मिक्सचर आहे ते मस्त असं एकत्र करून घेऊया आणि छान ह्याला अर्धा तास उकळी आणून घेऊया, कारण की हे जे आपलं जे दूध आहे ते अर्धं झालं पाहिजे. छान अशी उकळी येऊन आपल्या दुधाला आता कलरसुद्धा आलेला आहे आणि मस्त हे दूध अर्धंसुद्धा झालेलं आहे. आपल्याला जास्त उकळी आणून हे घट्टसर नाही करायचं, थोडंसं पातळच ठेवायचं आहे. आता आपण मस्त असं प्लेटिंगला घेऊया. एका प्लेटमध्ये हे जे ब्रेडचे काप आपण डिप केलेले होते मस्त आपल्या आवडीनुसार आपण हे सजावट करून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण हे जे दूध आत्ता गरम केलेलं आहे थोडंसं थंड झालं, जास्तसुद्धा गार नाही किंवा जास्तसुद्धा गरम नाही, हे ह्याच्यावरती आपण आता घालून घेणार आहोत. मस्त ब्रेड सगळीकडे डिप झाला पाहिजे असं हे दूध सगळीकडे ओतून घ्यायचं. मी ज्या प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तशा प्रकारे तुम्हीसुद्धा ह्या ब्रेडवरती दूध छान असं ओतून घ्या आणि त्याच्यावरती सजावटीसाठी तुम्हाला आवडेल ते ड्रायफ्रूट्स तुम्ही घालू शकता. मी आता इथे काजू आणि बदाम वापरलेले आहेत, छान लागतात. तुम्हाला आवडेल ते तुम्ही ड्रायफ्रूट्स तुम्ही वापरू शकता. आणि आता ह्या शाही तुकड्याला आपण अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. डीप फ्रीजला नाही, साध्या फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता. अर्ध्या ते पाऊण तासामध्ये हा शाही तुकडा मस्त असा सेट होऊन जातो आणि सर्व करायलासुद्धा तयार. तर तुम्ही बघू शकता अर्ध्या ते पाऊण तासात मस्त असा हा शाही तुकडा आता सेट झालेला आहे. बघा किती छान दिसतोय, किती सोपा होता आणि मस्त होता ना.
मग तुम्ही कधी ट्राय करताय हे नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.